त्याच दिवसामध्ये प्रभारी सरपंच देखील राहणार गावचे बनले सन्माननीय प्रताप शेठ पाटील साहेब. फार मोठे नेतृत्व आहे आणि त्यांचे सुपुत्र रिग्नेशजी पाटील आपल्याला पुढील सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये दिसतील. आता फक्त जर आपण पाहिलं तर या चौकारानंतर आवश्यकता आहे 2 धावेंची. फक्त एका धावेची आवश्यकता आहे. 40 धावा फलकावरती एका धावेची आवश्यकता आणि सामना जसा समाप्त होईल रांजनोली टीमचे कॅप्टन आपण देखील त्वरित या. 35 धावेंवरती जितू खेळतोय. फक्त एका धावेची आवश्यकता असेल आणि या फटक्यासोबत हा सामना समाप्त सिंगल हँडेडली आणि वन साइडेड आपण हे देखील म्हणू शकतो की एकतर्फी विजय इथे अवघ्या 10 विकेट्सने हा सामना इथे जिंकला जय हरी रांजनोली टीमने. सो कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम टीमकरपाडा. हरकत नाहीये, तुमचा देखील चांगला खेळ राहिला. येत्या स्पर्धेमध्ये तुम्ही देखील चांगला खेळ दाखवाल ही अपेक्षा आम्ही इथे ठेवतो. पुढील सामन्याचा टॉस आपण करूया. चला रांजनोली संघाच्या संघाने आपण देखील त्वरित या. टॉस केला जाईल आणि व्यासपीठावरनं मी संदेशजी पाटील साहेब आणि त्याचप्रमाणे तसेच गणेशजी पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. टॉस आपण करणार आहोत. दोन्ही आमचे मान्यवर देखील जोडले गेलेत. टॉस आपण करूया. टॉस आपण करूया. संदेश दादा आणि गणेशजी पाटील साहेब आपल्यामध्ये आहेत. त्यांच्या शुभचे टॉस केला जाईल. कॉल कोण करतोय? रानाल टीमचा कॉल असेल. कालिका माता स्पोर्ट्स अशी मागणी आहे आणि दरम्यान इथे तेच आलंय. टॉस राहणार टीमने जिंकला. मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. जास्त वेळ देखील घेणार नाही. रिग्नेशजी फक्त निर्णय फिल्डिंग करू. टॉस कंप्लीट. टॉस जिंकला विलास स्पोर्ट्स राहणार आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. तर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देणार आहोत. जितू चौधरी ज्यांनी 39 धावा 11 चेंडूमध्ये कुठून काढल्या होत्या, ज्यामध्ये एक नव्हे तर 2 चौकारांच्या हॅट्रिकचा देखील समावेश होता. तो जितू चौधरी ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन गणेश आत्माराम पाटील साहेबांना, जे कालिका माता वडगर संघाचे खंदे समर्थक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण देणार आहोत. जितू चौधरी सलामीवीर नेहमीच इम्पॉर्टन्स फटके खेळण्यात हा फलंदाज माहेर समजला जातोय. आणि RPL स्पर्धा ज्यावेळी आयोजित केली जाते रांजोली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये या खेळाडूचा वेगळा स्टार्ट असतो. अभिनंदन महेश भगवान ठाकरे साहेब, अभिनंदन संघनायिका प्रमोदजी म्हात्रे. जितू चौधरी ह्या मॅन ऑफ द मॅच ठरलेला. नक्कीच ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी गणेश आत्माराम पाटील साहेबांकडून त्याला दिली गेली आहे. वेल प्लेड जितू अँड ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. तर वळूया आणखीन एक मोठ्या सामन्याकडे. पहिल्या सामन्यातील विजय संघ आणि दुसऱ्या सामन्यातील विजय संघ ही लढत आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला रिग्नेश प्रताप पाटील फॅम टीम विलासमूर्ती राहणार, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय हरी रांजोली ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी मित्रांनो आम्हाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक स्पॉन्सर केले गेले कालेरके दिलेर सुजित तात्या शेठ पाटील साहेबांकडून त्यांचं विशेष धन्यवाद. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक विहान इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर काल्हेर एक्सप्रेस राकेश पाटील साहेबांकडून स्पॉन्सर केले, त्यांचं विशेष धन्यवाद. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे जयवंती कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ वडगर गावचे समाजसेवक किशोर कृष्णा पाटील साहेबांकडून त्यांचं विशेष धन्यवाद. त्यानंतर मालिकावीर हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे वडगर गावचे उद्योगपती संजय दादा सोपान पाटील साहेबांकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. आणि ते आपल्यामध्ये उपस्थित देखील आहेत ज्यांच्या माध्यमातून मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे, त्यांचे देखील पुन्हा एकदा विशेष धन्यवाद. उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक आम्हाला रिहान इंटरप्राइजेस वडगरचे प्रोप्रायटर रिहान पाटील आणि विनीत पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेले, त्यांचे विशेष धन्यवाद. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज खारबावगाचे समाजसेवक निमेश काशीनाथ पाटील साहेबांकडून स्पॉन्सर, त्यांचं विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर साठी
कूलर आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत वडगावच्या माजी सरपंच दीपक पाटील यांच्या अर्धांगिनी भारती दीपक पाटील मॅडम यांच्याकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. या सर्वांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेमध्ये या पाण्याची व्यवस्था आम्हाला नक्कीच नेहमीप्रमाणे यावर्षी देखील एकविरा वॉटर सप्लायर्स प्रोप्रायटर करण प्रिन्स अँड श्रेय एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर देवराज भालचंद्र पाटील साहेबांकडून स्पॉन्सर केले. त्यानंतर थंड कोल्ड्रिंक्स आम्हाला समाजसेवक देवेंद्र पाटील साहेबांकडून स्पॉन्सर केले, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. या सर्वांचा विशेष धन्यवाद ज्यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य लाभलेले. त्यानंतर आपण पाहतो या महेंद्र पाटील साहेब जे साई स्पोर्ट्स खारबाव संघाचे सर्व आहेत आणि या माजी सरपंच खारबाव त्यांना विनंती असेल की आपण या व्यापीडायजवर आपल्याला कल्पेश पाटील, कुणाल पाटील आणि संपूर्ण कालिका माता स्पोर्ट्स वडगर आमंत्रित करीत आहेत. आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज साई स्पोर्ट्स खारबाव संघाला आपण देखील इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. त्यांच्यासमोर त्यांचे सहकारी देखील आपण पाहतो आणि त्या सहकार्यांना देखील विनंती असेल की आपण या दोन्ही संघाचे 12 मॅन राखीव खेळाडू राणा संघाचा राखीव खेळाडू आलेला आहे. रांजूर संघाचा 12 मॅन आमच्या संयोजन कक्षामध्ये पाठवायचा आहे. दोन्ही संघाचे 12 मॅन आहेत. या दरम्यान पायगावचे सुप्रसिद्ध उद्योजक ऑल इन वन व्यक्तिमत्व आपण पाहतो या प्रवेश देवलीकर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्यासमवेत एक डॅसिंग बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे, ज्यांचे फटके नेहमीच पाहायला मिळतात खडे असे आमचे मयूरजी तरे, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. वेलकम मयूर तरे, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. प्रवेश देवलीकरचा आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. बोलूया आपण सामन्याकडे. ज्वारी रांजुली संघाकडून सलामी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते प्रमोद म्हात्रे आणि जितू चौधरी मागील सामन्यामध्ये सामनावीर होता. 39 धावांची एक मॅरेथॉन खेळी त्यांनी पेश केली होती. तर गोलंदाज सुरुवात करेल विलासमोदी राहणार संघाकडून गोलंदाज फ्रंटलाईन आपल्याला पाहायला मिळतोय करण कांबळे के. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. पॉवरप्लेच्या षटकामध्ये तो गोलंदाजच्या मार्कवर पाहायला मिळतोय. 5-4 अशी क्षेत्ररचनेची व्यूहरचना आपण पाहतोय. ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक तर ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहेत. जॉली स्पोर्ट्सचा कामतगर विपक्ष रेहान एंटरप्राइजेस गुरसेपी. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाने आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. कट करण्याचा प्रयत्न बॅटच्या खालून चेंडू निघून जातो या इस्ट्रेक्सच्या जात्यामध्ये. निर्धाव चेंडू सुरुवात करतो या करण कांबळे हा गोलंदाज. सध्या स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण दीपेश पाटील याला पाहतोय. इथे मात्र येणारे इस्ट्रेक्षक तिथे बीट होतोय. इस्ट्रेक्षच्या मागे चेंडू अडवलं जातोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. प्रमोद म्हात्रे ऑफ द मार्क. करण कांबळे पुल केलेली आहे. शॉर्ट आर्म पुल आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग गिझरमध्ये चेंडू जातोय. दोन्ही फलंदाजांनी सिंगलने आपल्या अकाउंट ओपन केले. संघाची धावसंख्या 2. नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय जाहीर नाजलोय संघ. विलासमूर्ती राहणार ज्या संघाने आज पहिल्या सामन्यामध्ये पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघाचं आव्हान संपुष्टात आणलं होतं, तर आज दुसऱ्या सामन्यामध्ये टेमघरपाडा संघाला पराभूत केलं होतं राजरोली संघाने. इथे मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न चांगला पाहायला मिळत होता. क्षेत्ररक्षकाचा कव्हर इजरमध्ये स्वतःला झोकून दिलं होतं रिग्नेश याने. नक्कीच आपण पाहतोय मात्र अवघड जेल होता. प्रयत्नाची पराकाष्ठा त्याच्याकडून पाहायला मिळाली होती. धावसंख्या 4 धावा, 2 धावा घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला बिग मॅच. कारण दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ यंदाच्या अंगामध्ये भन्नाट फॉर्ममध्ये आहेत. एका बाजूला आपण पाहतोय जॉली स्पोर्ट्स कामतगर, तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल रेहान एंटरप्राइजेस गुरसैब.
इथे मात्र रिव्हर्स फटका चेंडू निघून जाईल. स्केप द विकेट. पॉइंट रिझल्ट मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या इनिंग मध्ये नक्कीच असे फटके या मागील सामन्यामध्ये सेकंड इनिंग मध्ये असे फटके पाहायला मिळाले होते. खरं तर आपण पाहतोय या जाहीर रांजोली संघाकडून. इथे मध्ये हा फटका आपण पाहतोय या प्रमोद म्हात्रेच्या बॅट मधून. धावसंख्या 8 आपण पाहतोय या पहिल्या षटक मार्गस्थ असताना सुरू असलेला सामना पाहायला मिळतोय या जाहीर रांजोली विपक्ष विलास स्मृती राहणार या दोन संघामध्ये. विलास स्मृती राहणार आयोजित ग्रामीण क्रिकेटचा डे नाईट महासंग्राम देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. ज्या चषकावर टेंभुली संघाने नाव कोरलं होतं आणि त्या चषकामध्ये उपविजेता संघ विलास स्मृती राहणार संघ राहिला होता. भव्य दिव्य आयोजन प्रताप पाटील साहेबांनी या यंग अँड डॅसिंग रिग्नेश पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं होतं. करण कांबळे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर तर सामना करेल फलंदाज प्रमोद म्हात्रे. इथे मात्र लॉप केलं चेंडूला. लॉफ्टेड फटका. गितेश माली चेंडू खाली नाही हे आपण पाहू शकता. मौका भी दिया और छक्का भी दिया. धावसंख्या 6 ने या वाढून दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावपलीवर 14 धावा आणि पहिल्या षटकाची समाप्तीचा देखील इशारा येतोय. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जाहीर रांजोली संघाची धावसंख्या बिनबाद जिंदाबाद धावपलीवर 14 धावा. जाहीर रांजोली संघाचा 12 मॅन ड्रेसिंग मध्ये नाही आणि परिणामस्वरूप एका षटकाची समाप्ती 2 धावा पॅनलच्या धावफलकामध्ये ऍड केले जातात. धावसंख्या झाली ती 14 आणि सुधारित पॅनलच्या 2 धावा ऍड करून धावसंख्या पाहायला मिळेल ती 16 धावा. दुसरं षटक गितेश माले हाताळण्यासाठी आलेलं आहे. पहिलं षटक ज्यावेळी राहल संघाचं नक्कीच पाहायला मिळेल त्या षटकामध्ये 2 धावा आपण षटक समाप्तीनंतर ऍड करणार आहोत. इथे मात्र झेलबाज रूपाने फलंदाज बाद. पहिला हादरा बसतोय जाहीर रांजोली संघाला. चुकीची दुरुस्ती राहणार संघ ज्यावेळी फलंदाजी करेल कारण ही पॅनल्टी रांजोली संघाला लागलेली आहे आणि या पॅनल्टीच्या 2 धावा जेव्हा राहणार संघ फलंदाजीला येईल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलकामध्ये ऍड करणार आहोत. 14 धावा धावफलकावर पाहायला मिळतात स्थिर आणि 14 धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद होऊन व्हॅलमध्ये परतताना.
विनीत भगत न्यू बॅटर इथे मात्र फोर्स केलेला चेंडूला फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडू निघून जाईल स्टेट लॉंग ऑन रिझन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 24 वर पोहोचते. या अगोदर चेंडूवर चौकार आणि त्यानंतर मात्र षटकार. गितेश माली याने विकेट प्राप्त केलं होतं खरं तर पहिल्या चेंडूवर. मात्र त्यानंतर मात्र 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. विनीत भगत यंदाच्या अंगामाचा विचार केला तर भन्नाट फॉर्म मध्ये आणि या 2 चेंडूंचा सामना करताना 10 का दम देखील त्याने दाखवलेला आहे. इथे हो केलेल्या चेंडूला फायनल एक रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. या फायनल एक रिझनला चेंडू अडवलं जाईल तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या 25 वर पोहोचते. सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी स्कोरबोर्डवर जाहीर रांजवले या संघाची. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गितेश माली दुसरं षटक तोलतोय तर यावेळी सामना करेल फलंदाज प्रमोद म्हात्रे. रिव्हर्स फटका पॉइंटच्या वरून चेंडू निघून जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. त्या चषकामध्ये मोठमोठ्या संघांना या संघाने पराभवाचं पाणी पाजलं होतं. कारण बेस्ट ऑफ बोर्सिटी सारख्या बलाढ्य संघाला अंतिम सामन्यामध्ये पराभूत करण्याचा पराक्रम जाहीर रांजोली संघाने केला होता आणि त्या चषकावर नाव देखील या संघाने कोरलं होतं. आणि तोच आत्मविश्वास या स्पर्धेमध्ये देखील रांजोली संघाचा पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 31-31. दुसरं षटक मार्ग असं या महागडं षटक गितेश मालियाचा. या षटकामध्ये शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तो सज्ज होईल. तर सामना करेल फलंदाज प्रमोद म्हात्रे. प्रमोद म्हात्रे करून देखील इम्प्रोज फटके आता मात्र पाहायला मिळतात. इथे स्क्वेअर ऑफ विकेटचा हा चेंडू केलेला आहे. स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू जातोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. सिंगलने या षटकाची समाप्ती होते. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांची समाप्तीनंतर जाहीर रांजोली संघाची धावसंख्या बोर्डवर पाहायला मिळते ते 1 बाद 32 धावा. नक्कीच आमच्या व्यापीठावर जर नुकतंच त्यांचं आगमन झालेलं आहे महेंद्र दौडकनाथ पाटील साहेब, प्रवेश देवलीकर साहेबांना आपण पाहू शकता. सुप्रसिद्ध उद्योजक, पाये आणि उत्कृष्ट क्रिकेटर आणि उत्कृष्ट समालोचक देखील आहेत. त्यानंतर त्यांच्या समेत डॅसिंग बॅटर मोहिर तरे यांना देखील आपण पाहू शकता. त्यांच्या समेत दिलीप भोईर साहेब यांना देखील आपण पाहू शकता. आणखीन मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये गणेश पाटील साहेबांना देखील आपण पाहू शकता. म्हणजे या कालिकामध्ये वडगर संघाचे खंदे समर्थक आहेत. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज सिद्धेश. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे.
रानाल संघाकडून बिग बॅट ऑफ रानाल चिराग माली खेळताना पाहायला मिळत नाही, कारण आपण जर बघितलं तर तलोजा पापडीचा पाडा इथे ती स्पर्धा खेळली गेली होती. त्या स्पर्धेमध्ये रानाल संघाकडून खेळताना तो जायबंदी झाला होता आणि परिणामस्वरूप इंजर्ड असल्यामुळे तो आज संघामध्ये पाहायला मिळत नाही. रिव्हर्स फटका केलेला आहे. इथे मात्र सध्या तैनात केला गेलेला आहे डीप पॉईंट रिजनमध्ये. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. धावसंख्या डबल 33 धावा. श्री कालिकामाता स्पोर्ट्स वडकर आयोजित जयकुमार चषक 2024 हे दिमागदार आयोजन मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतंय. आज सुपर संडे आणि या सुपर संडेमधील 2 सुपर संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहणार विपक्ष रांजरोल ही लढत पाहायला मिळते. इथे गुडघावर बसून खेळण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफ रिझनमध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. इथे देखील सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 34 धावा. आज पहिल्या सामन्यामध्ये विलासमूर्ती राहणार संघाने या पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघाचं आव्हान संपुष्टात आणलं. तर आजच्या दुसऱ्या सामन्यामध्ये जयदुर्ग बी टेंभरपाडाला पराभूत करण्याची किमया केली होती जाहीर रांजोले संघाने. आणि हा दुसऱ्या फेरीमधील सामना आपण जर बघितलं तर दोन्ही संघाने प्रत्येकी एक सामना जिंकलेला आहे. सिद्धेश इथे मात्र एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फिरकून दिलं आहे. लॉंग लेगच्या वरून चेंडू निघून जाईल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. शॉट आपण पाहतोय प्रमोद मात्रे याच्या बॅट मधून ओल्ड इज गोल्ड. जुनं ते सोनं असं उगाच म्हटलं जात नाही. लवकरच हरकतमध्ये आला होता आणि जो कहते हरकत में बरकत आहे. 6 धावांची बरकत मिळते प्रमोद म्हात्रे यांना. 6 धावांची बरकत मिळते जहारी रांजोली संघाला. या 6 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 38 वर 40 वर 40 धाव पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र बेट होतोय. जास्त असे इम्प्रेस फटके नक्कीच आपण प्रमोद म्हात्रे खेळताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेलं आहे. 40 धावा तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जाहीर रांजोले हा संघ. सिद्धेश पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज प्रमोद. यावेळी मात्र मिस टाइम फटका आहे. फटका फसला आणि चेंडू मात्र फिल्डच्या हातात बसला. प्रमोद म्हात्रे याची केली संपुष्टात. न्यू बॅटर भावेश ठाकरे आता मात्र खेळपट्टीवर एंटर होतोय. 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि दोन्ही सलामीचे फलंदाज डगॉटच्या आश्रयाला पाहायला मिळतात. पहिला फलंदाज जितू चौधरी अगदी स्वस्तात बाद झाला होता. तर त्यानंतर बाद होताना आपण नुकतंच पाहिलेलं प्रमोद म्हात्रेला. प्रमोद म्हात्रेने 11 चेंडूचा सामना करताना 27 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे, ज्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकारचा देखील समावेश आहे. नवीन फलंदाज भावेश ठाकरे. विषयांना लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रेक्षेपित केली जाते. प्रोप्रायटर विजय पाटील आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम. येथे रिव्हर्स फटका चेंडू निघून जाईल पॉइंटच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. तीन षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर जाहीर रांजोली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 46 धावा. षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलं फलंदाज भावेश ठाकरे यांनी. मागील सामन्यामध्ये या 10 विकेटने विजय संपादन केला होता खरं तर आपण बघितलं तर जाहीर रांजोली संघाने. आणि तो आत्मविश्वास
या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळतोय. रांजोली हे देखील तालुका क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. जर पावसाळी क्रिकेट स्पर्धांचा रेकॉर्ड बघायचा झाला तर भिवंडी तालुक्यामध्ये सर्वप्रथम पावसाळी क्रिकेट स्पर्धांचं आयोजन अष्टविनायक ठाकूरपाडा संघाने केलं होतं आणि ज्या स्पर्धेमध्ये विजेता संघ जयप्रसंग गोडसे ठरला होता आणि उपविजेता संघ जहार रांजोली संघ ठरला होता. हा तालुका क्रिकेटमधील पावसाळी क्रिकेटचा इतिहास आहे. त्या इतिहासामध्ये आयोजक संघ अष्टविनायक ठाकूरपाडा, विजेता संघ गोडसे आणि उपविजेता संघ रांजोली संघ राहिला होता. शेवटचं षटक आणि शेवटचं षटक हाताळताना गोलंदाज अक्षय चौधरी पाहायला मिळतोय विलासमूर्ती राहणार संघाकडून. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाची धुरा मात्र इथे या राहणार संघाच्या हिटमॅन अक्षय चौधरी याच्यावर सोपवले गेले. रग्नेश पाटील काहीतरी कानमंत्र देत आहे. अक्षय चौधरी राईट मोर द स्टंप. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर उचली घेऊन निघून जातो या एक्स्ट्राच्या जात्यामध्ये. खांद्याचा वापर हा चेंडू राखताना केला होता. निर्धाव चेंडूने सुरुवात अक्षय चौधरी याने केलेली आहे. अक्षय चौधरी टू विनीत भगत. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. इथे माझा चेंडूला फिरकावून दिलेला भीम टोला, वज्र टोला आणि हा चेंडू सीमाशावर गेला. षटकार. संघाची धावसंख्या 52, अर्धशतक देखील कंप्लीट होते या रांजोली संघाचा. 50 क्रॉस झालेले, 52 धाव आपल्याला झाले गेलेले आहेत. चांगला फटका आपण पाहतो विनीत भगतच्या बॅटमधून. पहिला चेंडू निर्धावाने, त्यानंतर मात्र मोठा फटका षटकारासाठी. दोन षटकार एक चौकार त्याच्या इनिंगमध्ये आतापर्यंत त्याने पेश केलेला आहे. कामतकर संघाचा संघ नाही आणि गोडसी ब संघाचा संघ नाही का आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. इथे मात्र एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन प्राप्त करता आलेलं नाही. भावेश चेंडूपर्यंत पोहोचला होता मात्र झेल कॅरी करू शकला नाही आणि तोपर्यंत फलंदाज 2 धावा विनीत भगत पूर्ण करतोय. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 54 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेलं रेहान एंटरप्राइजेस गोडसे बी विपक्ष जॉली स्पोर्ट्स कामतकर या 2 संघामध्ये. दोन्ही संघ नाही का आपण जर इथे आला असेल तर लगेच टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. सध्या सुरू असलेला सामना आपण पाहतो जाहीर रांजोली विपक्ष विलासमूर्ती राहणार या 2 संघामध्ये. पूल करण्याचा प्रयत्न मात्र इथे या दिशा भरकटतोय गोलंदाज. 55 इशारा वाईटचा येतोय. अव्वंतर धाव दाबल्यामध्ये जोडली जाते. संघाची धावसंख्या 55, 55 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. अक्षय चौधरी गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज विनीत भगत. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे आणि चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्कोलेकच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. मी अगोदर ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता की यंदाच्या अंगामाचा विचार केला तर यंदाच्या अंगामध्ये विनीत भगत भन्नाट फॉर्ममध्ये आणि तो फॉर्म इथे देखील पाहायला मिळतोय. रांजोली संघाचा छोटा पॅकेट बडा धमाका. अनेक धमाके नक्कीच यंदाच्या अंगामध्ये त्याने अनेक मैदानावर केलेले आहेत आणि इथे देखील धमाका करताना शेवटच्या षटकामधील अजूनही शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय या कार्पेटचे सहारे. स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू अडवला जातोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या रांजोली संघाची पाहायला मिळते ती 62 धावा. 62. शेवटचे षटक मार्ग असताना शेवटच्या षटकामधील आता मात्र हा शेवटचा चेंडू. सामना करेल फलंदाज भावेश ठाकरे. चांगली धावसंख्या पाहायला मिळते या जाहीर रांजोली संघाकडून. 60+, 60 पेक्षा अधिक धावा धावपलेकर आतापर्यंत
रांजोली संघाने कुठून काढलेले आहेत. इथे समोर केलेलं आहे फोर्सिंग स्ट्रोक, मात्र गॅप शोधू शकलेला नाही. एक धाव तर पूर्ण, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. 4 षटकाचा खेळ देखील इथे समाप्त झालेला आहे. 4 षटकामध्ये रांजोली संघाने आपल्या धावफलकात 63 धावा कुठून काढलेल्या आहेत आणि 64 धावांचं आव्हान आणि या 64 धावांचं आव्हान इथे मात्र ठेवलं गेलेलं आहे विलासमती राणाला संघासमोर. आणि विलासमती राणा संघ जेव्हा पहिला षटक नक्कीच राणा संघाचं समाप्त होईल तेव्हा मात्र पॅनल्टीच्या 2 धावा देखील राणा संघाच्या धावफलकामध्ये आपण ॲड करणार आहोत. कारण 12 मॅन आपण पाहतोय या रांजोली संघाचा जो ड्रेसिंगमध्ये नाही. कामतकर संघाचे ते आगमन झालेलं आहे. घोडसई ब संघ नाही, आपण देखील टॉससाठी घ्या. घोडसई ब विपक्ष आपण सामना पाहणार आहोत जॉली स्पोर्ट्स कामतगर या 2 संघामध्ये. हा टॉस केला जाईल आणि पायगावचे सुप्रसिद्ध उद्योजक प्रवीश देवळीकर तसेच त्यांच्यासोबत मयूर तरे आपणा दोघांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ असते प्रिन्स अँड श्रेय एंटरप्राइजेस या टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाणार आहे. प्रिन्स अँड श्रेय एंटरप्राइजेस हे टॉस बॉक्स आपण पाहतोय आणि या टॉस बॉक्समध्ये हा टॉस केला जाईल. आपल्यामध्ये उपस्थित आहेत प्रवीणजी देवळीकर आणि त्यांच्यासमवेत मरुजी तयार आणि या 2 मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. गोडसे संघाने आपली प्रतीक्षा केली जाते टॉस बॉक्समध्ये. संदेश केने, रितेश धुमाल आपलं देखील स्वागत आहे. हे नाणं आपण पाहू शकता. एका बाजूला या स्पर्धेचे आयोजक कालिका माता स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला ज्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण भिवंडीमध्ये सध्या सुरू आहे जयकुमार चषक 2024. तर टॉस केला जातोय. जयकुमार कॉल आहे आणि जयकुमारच आलेला आहे. तर गोडसई ब संघाच्या संघाने एक संदेश केने टॉस जिंकलेला आहे. दोन्ही मान्यवर विनंती असेल की आपण व्यापेटाची सोहळा व्हायची आहे. संदेश टॉस आपण जिंकलं. सर्वप्रथम हे जे आयोजन केले आपण पाहतोय या भव्य दिव्य आयोजन कालिका माता स्पोर्ट्स वडघर आयोजित जयकुमार चषक 2024 प्रेक्षकांनी भरपूर एन्जॉय देखील केलेले आहे. काय म्हणशील आयोजनाविषयी? आयोजन तर खूपच छान आहे आणि खूप मोठी स्पर्धा आणि इथं खेळण्याची चान्स दिली त्याबद्दल आम्ही आयोजकांचे आभारी आहोत. 4 षटकाचा सामना आहे. प्रथम काय निर्णय असेल? डिसिजन पेंडिंग राहील कारण प्लेयर आलेले नाहीत. प्लेयर आल्यावर डिसिजन देऊ. नक्कीच. आतापर्यंत आपण जर बघितलं तर गोडसई ब संघ आपण थोडासा बॅटचा सुरू होता, मात्र त्यानंतर कोंढेरी चषकावर आणि त्या अगोदर निंबोली चषकावर आपल्या संघाने नाव कोरलेलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच आपला संघ पूर्ण ताकदीनिशी उतरला आहे की काही संघात चेंजेस पाहायला मिळतील. संघ तोच राहील, फक्त परफॉर्मन्सवर आहे कारण की भावेश पवन सूरज यांच्याकडून खूप अपेक्षा आहे. त्यावेळी चांगला खेळ केला नक्की जिंकणार. ॲज अ कॅप्टन संदेश तुझा रोल संघामध्ये काय असेल? मी तर माझा 100% देतोच. तर आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. रितेश, टॉस आपण गमलेलं आहे. सर्वप्रथम जे आयोजन केलेलं आहे आयोजनाविषयी काय म्हणशील? आयोजन खूप भारी केलं आणि विकेट पण नवीन बनवली. टॉस आपण गमलेलं आहे. सर्वप्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. टॉस तू जर जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? अजून डिसिजन पेंडिंग ठेवलेलं आहे. नक्कीच आपण जास्त वेळ घेणार होता. तुमचा संघ नक्कीच पूर्ण ताकदीनिशी या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे. काही बदल आपल्या संघामध्ये पाहायला मिळेल? नाही, सेम संघ आहे. तर आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मी पण टॉस केला गेलेला आहे. डिसिजन पेंडिंग ठेवलेला आहे. मी घेऊन जातो टॉस बॉक्स सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत व्हाईस ऑफ सरवली विशाल पाटील. थँक्यू सो मच सुभाजी तुम्हाला सर. वन्स अगेन वेलकम ऑल ऑफ यू. तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे कालिका माता स्पोर्ट्स वडघर आयोजित जयकुमार ट्रॉफी 2024 आणि याचा फायनल डे. आणि फायनल डेमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं भरपूर चांगला खेळ आपल्याला प्रत्येकी टीमचा पाहायला मिळाला. बट ही बॅटल थोडी खास होती, थोडी मोठी होती आणि त्या लढतीमध्ये पहिलं सत्र आपण पाहिलं गाजवलं रांजनोली संघाच्या फलंदाजांनी.
बघा लक्ष जर आपण पाहिलं गेलं तर बघा टार्गेट जो सेट केला गेला 63 बनवला गेला 64 धावांचं लक्ष्य आणि 2 रन्सची पेनल्टी होती रांजणोली टीमला आणि पहिलं षटक जसं समाप्त होईल 2 रन्स ॲड केल्या जातील राहणार टीमच्या स्कोर कार्डमध्ये. बट आता चॅलेंज थोडं मोठं आहे कारण या अगोदर राहणार टीमने जेव्हा पहिला सामना जिंकला त्यामध्ये बघा बॅटिंग चांगली झाली आणि गोलंदाजांनी देखील चांगला वर्क केला होता. पण या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाजी क्रम थोडा ढासळताना आपल्याला दिसला. त्याचं कारण काय राहिलं की विनीत भगतची चांगली बॅटिंग आणि भावेश ठाकरेचा बॅटमधनं देखील आपण एक षटकार पाहिला आणि त्याचप्रमाणे प्रमोद म्हात्रे यांची देखील एक चांगली इनिंग राखली. 64चा चेस सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट पंच केला एक्स्ट्रा कव्हरला बीट केलं बॉल जातोय बाउंड्री लाईनचा पलीकडे एक चांगली सुरुवात बॅटर अक्षय चौधरीचा बॅटमधनं पहिल्याच बॉलवरती हा चौकार. अक्षय चौधरी ही जोडी आपल्याला ओपनिंगला पाहायला मिळत आहे आणि त्याचं महत्त्वपूर्ण कारण हे देखील राहिलं की चेज फार मोठा आहे आणि समोर रांजणोली सारखा एक चांगला संघ आहे. चार धाब्याने दरम्यान इथे सुरुवात झाली. लक्ष्य 64 धावेंचं आहे. बरोबर जर आपण विचार केला 16 रन प्रति ओव्हर बनवायचा आहे. पॉवर प्लेचा फायदा मी म्हणेन घ्यावा लागेल कारण ज्या खऱ्या अर्थाने आपण पाहिलं प्रमोद म्हात्रे यांनी ज्याप्रमाणे बॅटिंग केली त्याप्रमाणे एखादी इनिंग इथे यायला हवी तेव्हा जाऊन हे टोटल चेंज होऊ शकतं. पण दरम्यान एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. बॅटचा संपर्क होता त्यानंतर आय थिंक बॉल पायावरती आदळला. एक सिंगल रन मिळेल. धावफलक आता पुढे जातो 5 वरती. बघा बिग बर्ड देखील अवेलेबल नाही आहे कारण कालच्या दिवसामध्ये तो इंजर्ड झाला आणि ज्याप्रमाणे माझ्यापर्यंत माहिती आली की आय थिंक येत्या 2 महिन्यासाठी तो खेळूच शकत नाही. अपेक्षा करूया की लवकर रिकवर होईल बट तोपर्यंत राहणार टीमसाठी एक क्वेश्चन मार्क आहे कारण गोलंदाजीचा एक ऑप्शन देखील कमी फलंदाजी क्रमामधला एक महत्त्वपूर्ण फलंदाज टीममध्ये नाही आहे. पण तरीसुद्धा हा संघ दमखम तर ठेवतोय की इथनं देखील पलटवार करू शकतो. पायांवरती टाकायचा होता बट इथनं यष्टांचा वेध घेतला. क्लीन बोल्ट पहिला धक्का जावं लागेल गीतेश माळीला वापस. फलंदाज त्वरित पाठवा मैदानाच्या हातामध्ये. 5 धाब्यांवरती जर आपण पाकले गेलं तर हा पहिला धक्का लागला. गीतेश 0 वरती बाद झाला. गीतेश देखील एक महत्त्वपूर्ण घटक होता या संघाचा. त्याच्याकडून देखील अपेक्षा चेजमध्ये होत्या बट त्याला काही जास्त करता आलं नाही. क्रमांक 3 वरती के मैदानाच्या हातामध्ये येतो करण कांबळे. बघा स्टार्ट थोडा खराब आपण म्हणूया बट मैदानाच्या हातामध्ये जोपर्यंत मी म्हणेन की अक्षय चौधरी आणि आता के त्याचा सोबतीने आहे तोपर्यंत हा सामना जिवंत आहे. कारण हे फलंदाज ती क्षमता ठेवतात की इथनं देखील 64 चेस करू शकतात कारण अबिलिटी आहे आणि भरपूरदा आपण पाकलेलं देखील आहे की अक्षय चौधरी जेव्हा चालतो तेव्हा असे टोटल चेज होण्याची शक्यता देखील तितकीच दाट असते. त्या अनुषंगाने जर आपण आता रांजणोली संघाच्या दृष्टिकोनातून विचार केला गीतेशची विकेट मिळाली गुड बट अजून देखील अक्षयची विकेट काढणं इम्पॉर्टंट आहे. के आता स्ट्रायकिंग एंडवरती असेल. लक्ष जर आपण पाहिलं 64 धावा चेस करायच्या आहेत. आज फायनल डे देखील आहे. नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका. आणखीन एक मोठी बाटेल रियान एंटरप्राइजेस जय बजरंग गोडसे बी त्यांच्या विपक्षामध्ये जॉली स्पोर्ट्स कामतघर आणि हे दोन संघ खऱ्या अर्थाने जेव्हाही एकमेकांच्या अगेन्स्ट खेळतात तेव्हा आपल्याला नेक टू नेक फाईट क्लोज एन्काउंटर नेहमीच पाहायला मिळतो आणि अपेक्षा करूया की यानंतर देखील तसेच आपल्याला पाहायला मिळेल. तसेच रुपेशदादा पाटील साहेब निर्धाव चेंडू दरम्यान इथनं येतं. बघा या सामन्यामध्ये आता महत्त्वाचं काय राहिलं की डॉट बॉल पर्सेंटेज कुठे ना कुठे त्याच्याकडे देखील लक्ष द्यावं लागेल कारण एक निर्धाव चेंडू देखील आता टोचतोय राहणार टीमला. चेस देखील मोठा आहे आणि पर ओव्हर जर 16 रन तुम्हाला बनवायचे आहेत तर मिनिमम 2 ते 3 मोठे फटके यायलाच हवेत. पण फर्स्ट ओव्हर आतापर्यंत प्रमोद म्हात्रे जबरदस्त गोलंदाजी. नेक्स्ट बॉल आडवा बॅटने ऑन साईडला खेळायचं होतं. हवा तसा बॅटवरती हा खऱ्या अर्थाने चेंडू देखील आला नव्हता. काऊ फेसमध्ये फिल्डर विनीत भगत. आज विनीतचा खेळ देखील तितकासा चांगला आपण पाहिला कारण
प्रमोद म्हात्र्यांनी इंडिव्हिज्युअली 27 बनवला, त्याचप्रमाणे विनीत भगतने देखील इंडिव्हिज्युअली 27 बनवला. दोघांच्या चांगल्या इनिंग्स आणि त्या जोरावरती 63 पर्यंत पोहोचले. आणि आता जर आपण विचार केला ना तर पहिलं षटक ज्याप्रमाणे प्रमोद म्हात्रे यांनी टाकलं पूर्णपणे बॅकफूटवरती टीम राहणार. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे, बीट केलं बॅटरला, डॉट बॉल येतोय. आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर खेळ समाप्त पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलक आहे 6 आणि 2 रन्स पॅनल्टीच्या आपण ॲड करूया. म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धाव फलकावरती आणि खेळ शिल्लक येणाऱ्या 3 षटकांचा. आणि इथनं हा सामना जिंकण्याकरिता आवश्यकता असेल, स्टील रिक्वायर्ड असतील 56. 56 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. आणि तसेच याच दरम्यान शुभागमन देखील झालेला आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान लाभलं. आणि बघा जो खेळाडू कक्ष आपण या स्पर्धेमध्ये पाहताय, स्वर्गीय दीपक भिवा पाटील जो खेळाडू कक्ष आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत झाला, असे सन्माननीय रुपेशजी पाटील साहेब देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. साहेबांचं मी संपूर्ण कालिका माता स्पोर्ट्स वडगरच्या वतीनं जॉयकुमार ट्रॉफी 2024 मध्ये हार्दिक स्वागत करतो. आणि तसेच विशेष आभार देखील व्यक्त करतो, कारण दादांचं देखील मोलाचं सहकार्य आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलं. पहिलं षटक 6 धावा, 2 रन्स पॅनल्टी, 8 धावा आहेत, 56 अजून देखील बनवायच्यात. फुल लेंथ वाईड यॉर्कर, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहेत. आणि दरम्यान बघा जर अशा प्रकारे गोलंदाजी झाली तर हे समीकरण फार अवघड होऊन जाईल टीम राहणारसाठी. कारण फर्स्ट ओव्हर प्रमोद म्हात्रे नो डाऊट नेहमीच पॉवर प्लेचं षटक ते टाकतात आणि इकॉनॉमिकल बेसिकल ते राहतातच. आणि या सामन्यामध्ये देखील तेच आपल्याला पाहायला मिळालं. समोरच्या दिशेने उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फायनली तो फटका केकेचा बॅटमधून येतोय, बॉल जातोय लॉंग ऑन फार. या सेकंड इनिंग मधला पहिला मोठा फटका, षटकार. एखाद्या खेळामध्ये समस्या अडचणी येणं हा भाग आहे, इट्स अ पार्ट ऑफ द गेम. त्याला तुम्ही चेंज नाही करू शकत, पण त्याला फेस कसं करायचं, लढायचं कसं, ते ॲज अ प्लेअर तुमच्या हातामध्ये असतं. आणि सध्या सगळ्या त्या गोष्टी या दोन्ही फलंदाजांना करायच्यात. प्रॉब्लेम्स आहेत पण त्याचं सोल्युशन देखील मिळू शकतं, बट त्यासाठी अटेम्प्ट करायला हवेत. हा बॉल देखील हवेमध्ये आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. या 2 फटक्यांनी तर सांगून दिलं की परतीचा प्रवास नव्हे तर लढाईची सुरुवात आम्ही इथे न करू. षटकार येतो केकेचा बॅटमधनं. बघा हे आहे राहणारचं ग्रेट. हार मानणं त्यांना येत नाही, शेवटच्या चरणापर्यंत प्रयत्न नक्कीच करू हा विश्वास आणि हा जज्बा ते नेहमीच दाखवतात. आणि या सामन्यामध्ये आता ती जिद्द मैदानाच्या हातामध्ये केकीची पाहायला मिळत आहे. 2 ठोकलेत आणि कमबॅक झाला असंच आपण म्हणूया. धाव फलक आता जाऊन पोहोचला 20 वरती. बघा खेळामध्ये हार जीत हा खेळाचा भाग आहे, बट प्रयत्न करणं, मेहनत करणं ही गोष्ट आपल्या हातामध्ये असते आणि ते आपण करायलाच पाहिजे. आणि सध्याच्या घडीला सुरुवात तर केली आहे कमबॅकला. 2 षटकार आले, धाव फलक 20 वरती. आता कमबॅक विनीत कशा प्रकारे करेल, थोडी लाईन अँड लेंथमध्ये मी म्हणेन चेंजेस आता आणावे लागतील. नेक्स्ट बॉल आणखीन एक समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, 3 इन अ रो, षटकार. मी म्हटलंच होतं की के आहे, अक्षय आहे, तोपर्यंत मॅच आहे. आणि ही जोडी जर अशीच मैदानाच्या हातामध्ये राहिली 3 ते 4 षटकांपर्यंत तर मी म्हणेन हा सामना पूर्णपणे आपल्याला झुकताना दिसू शकतो राहणार संघाच्या बाजूने. कारण बघा 1 षटक चांगलं टाकलं प्रमोद म्हात्रे यांनी, पण येथे 3 षटकं देखील चांगली टाकायची आहेत, ही गोष्ट देखील इम्पॉर्टंट होती. पण मागील 3 चेंडू तिन्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेत. धाव फलक आता
ठीक जाऊन पोहोचलं या षटकारानंतर. 26 धावा धाव फलकावरती. आता थोडं चिंतेचा विषय रांजणोली संघासाठी, कारण आत्ता विकेट हवे आहे आणि या परिस्थितीमध्ये जर विकेट नाही काढली तर रन फ्लो थांबवणं ही गोष्ट देखील थोडी अवघड होऊन जाईल. 3 आलेत. आता काय घडेल? शॉर्ट पिच पुल करण्याचा प्रयत्न आणि सरप्राईज करणारी डिलिव्हरी होती, कारण या अगोदरचे चेंडू जर आपण पाकले तर गुडलेन स्पॉटवरती टाकले होते. एक फुल लेंथ देखील होता, बट त्यानंतर बॅक ऑफ द लेन डिलिव्हरी आणि या गोष्टी करायच्यात. लाईन आणि लेंथमध्ये चेंजेस आणि पेस व्हेरी ॲज अ बॉलर तुम्हाला करता आला पाहिजे आणि सध्या असा घडीला ते केलं गोलंदाज विनीत भगतने. डॉट बॉल येतो आणि अंपायर जे सांगतात की 1 फॉर दी ओव्हर, म्हणजे ओव्हरमधला एक बाउन्सर देखील आता कंप्लीट झाला. शेवटचा चेंडू या षटकामधला. शेवटचा बॉल फुल लेंथ टाकलाय, बट मिस्टामिंग हवेमध्ये भावेश पोहोचलाय आणि कॅच ड्रॉप आणि बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. ज्या फलंदाजाच्या बॅटमधनं 3 षटकार आले होते त्याला थांबवलं जाऊ शकलं असतं, बट लॉंग ऑनला झाली कॅच ड्रॉप आणि बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. चौकार येतोय. धाव फळक आता 30, म्हणजे येणाऱ्या 2 षटकांमध्ये मित्रांनो कुठे जाऊ नका, मॅच ऑन, कारण येणाऱ्या 12 चेंडूंवरती आता आवश्यकता असेल 34 धावांची. 34 अजून देखील बनवायच्यात. चला टीम रांजणोली विनंती असेल त्वरित फिल्डिंग सेट करा. पुढील सामना पाहायला विसरू नका. जॉली स्पोर्ट्स कामतगड संघ त्यांच्या विपक्षामध्ये रिहान एंटरप्राइजेस, जे बजरंग गोरसे बी टीम इन ॲक्शनमध्ये दिसेल. आणि सध्याच्या घडीला मी आवर्जून उल्लेख करेन, प्राऊड ऑफ भिवंडी नव्हे तर मी म्हणेन प्राऊड ऑफ महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट. भावेश पवार देखील इन ॲक्शनमध्ये दिसतील. ISPL ऑप्शन नुकताच कंप्लीट झाला, ज्याच्यामध्ये आपण पाकले 8.5 लाख RTM यूज केला गेला टायगर्स ऑफ कोलकाताच्या माध्यमातून. लास्ट इयर देखील ISPL सीझनवरचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट होता. आणि तसेच PK सर्वांचा आवडता चेहरा, जेव्हाही दिसतो तेव्हा चेहऱ्यावरती नेहमी स्माईल असते. पवन केने देखील इन ॲक्शनमध्ये दिसतील आणि ही गोष्ट महत्त्वाची आहे. आयुष्यामध्ये दुःख आनंद येत राहतील, बट स्माईल करणं कधी बंद नका करू. 12 मध्ये आता 34 धावांची आवश्यकता येणार आहे. 12 चेंडू आता कोणाचे 12 वाजून जातील आणि कोणाला हसवून जातील, ही महत्त्वाची गोष्ट. बट ज्याप्रमाणे सामना चालला असं तर वाटतंय की शेवटच्या चरणापर्यंत ही लढत दोन्ही टीम्सच्या माध्यमातून लढली जाईल. 3rd ओव्हर गोलंदाज विवेक भगत तयार होतो. हे षटक महत्त्वाचं. समोर अक्षय. 12-34. पहिलाच बॉल यष्टांचा वेध घेतलाय. क्लीन बोल्ट. मॅचमध्ये कमबॅक टीम रांजणोलीचा, कारण डगआउटची दिशा आता दाखवली गेली अक्षय चौधरीला. आणि बघा आकाश मैदानाच्या हातामध्ये येतात. फर्स्ट मॅचमध्ये आय थिंक इंजर्ड देखील झाले होते. आम्ही पाहिलं होतं की बॅटिंग जशी करून आले तसे ते 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आले, कारण इंजर्ड झाले होते. पण आता त्याला देखील ठाऊक आहे की या परिस्थितीमध्ये आपलं मैदानाच्या हातामध्ये जाणं आवश्यक आहे. बघा ग्रामीण क्रिकेटमध्ये हेच तर असतं. मी नेहमी सांगत असतो, हा खेळ ना नावासाठी ना पैशासाठी, फक्त खेळला जातो गावाच्या नावासाठी, सन्मानासाठी. आणि इथे ना तुम्हाला भरपूरदा असे खेळाडू पाहायला मिळतील जे इंजर्ड होतील, दुखापत होईल, बट तरीसुद्धा मैदान नाही सोडणार. आणि हीच वृत्ती तर महत्त्वाची ॲज अ प्लेअर, कारण नेहमी ॲज अ प्लेअर म्हणून तुम्ही स्वतःला पुढे नव्हे तर तुमच्या गावाला पुढे ठेवलं पाहिजे. आणि कार्य सध्याच्या घडीला मी म्हणे आकाश करतोय. बघा अगदी इंजर्ड असतानासुद्धा मैदानाच्या हातामध्ये आला, कारण मागील सामन्यामध्ये मी पाहिलं होतं की बॅटिंग झाल्यानंतर ग्राउंडमध्ये गेलाच नाही, ज्याप्रमाणे दुखापत होती. पण आता त्याला ठाऊक आहे की या परिस्थितीमध्ये आपल्या टीमला जर मॅच जिंकवायची आहे ना तर मैदानाच्या हातमध्ये जाणं गरजेचं. आता 11 चेंडू 34 धावांची आवश्यकता. साईड चेंज केली आता राऊंड द विकेट. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली. रनवे रिदममध्ये थोडा अडथळा. बघा आकाश एक चांगला बॅटर आहे, कारण जर आकाश इंजर्ड नसता तर आय थिंक तोच ओपनिंगला आला असता. त्याच्या जागेवरती अक्षय चौधरीला आपण ओपनिंगला पाहिलं, कारण पहिला सामना मला आठवतं की 23 धावा आकाशने बनवला होता. आणि तसेच
ज्या नावाचा उल्लेख मी जस्ट केला की प्राऊड ऑफ भिवंडी नव्हे तर प्राऊड ऑफ महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट भावेश पवार यांचं आगमन, मी त्यांना विनंती करतो आपण यायच्या व्यासपीठावरती. आपलं देखील जयकुमार ट्रॉफी 2024मध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि अशा प्रकारे जर आपण विचार केला तर दरम्यान एक 22चे सिंगल धावफलक पुढे जातो 31. बघा या सीझनमध्ये तब्बल 8.5 लाखाची बोली लागली. RTM यूज केला गेला. टायगर्स ऑफ कोलकाताने पुन्हा एकदा विश्वास दाखवला, कारण फर्स्ट सीझन बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट राहिले ISPLचे. आणि त्याचप्रमाणे सातत्याने अनेक स्पर्धा, ग्रामीण क्रिकेट असो व्यावसायिक क्रिकेट असो, ज्याने स्वतःचं नाव तर मोठं केलं, त्याचप्रमाणे भिवंडी क्रिकेटचं नाव देखील टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये मोठं केलं. ते नाव म्हणजे भावेश पवार. विनंती करतो मी भावेश दादा आपण व्यासपीठावरती बसा. स्पेशली आमंत्रण कालिका माता स्पोर्ट्स वडगरच्या माध्यमातून. हा बॉल आता पाहावा लागेल. अपील तर सुरू आहे, अपील सुरू आहे, अजून देखील निर्णय आलेला नाही आहे. कारण बघा बॉल जर आपण पाहिला तर ज्याप्रमाणे टाकला गेला होता फलंदाजाच्या रीचपासून थोडा दूर ठेवला गेला होता. बट एक्झॅक्टली काय झालं आता दोन्ही अंपायर चर्चा करतील आणि ती माहिती आपल्यापर्यंत पोचवली जाईल. कारण प्रमोद म्हात्रे कॉन्फिडंट दिसत होते. वाईट बॉल. बघा यासाठीच मी देखील थांबलो होतो, कारण प्रमोद म्हात्रे अपील देखील करत होते, कारण असं देखील वाटलं की बॅटची एज देखील लागली की काय. बट अंपायरने सांगितलं की बॅटचा कोणत्याही प्रकारे संपर्क नाही आहे. अतिरिक्त रन इथे मिळेल. KK मैदानाच्या हातामध्ये आहे. एकंदरीत ही लढाई आतापर्यंत करण कांबलेने लढलेली आहे, पण या लढाईचा निकाल त्यांच्या संघाच्या बाजूने लागेल का, कारण कार्य अजून देखील फार अवघड. कारण चेंडू शिल्लक आहे 10 आणि 10मध्ये जर आपण पाहिलं तर आवश्यकता आहे 32 धावांची आवश्यकता. फुल लेंथ होता, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे, डॉट बॉल येतो. या चढणावरती एक एक निर्धाव चेंडू देखील ना टीम रांजनोलीला विजयाच्या दिशेने घेऊन चालला आहे. आणि ज्याप्रमाणे ही माहिती आणि या सीझनमध्ये जो खेळ आतापर्यंत राहिला रांजनोली टीमचा, वीरतानाजी दापोडेच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं चॅम्पियन राहिले. आणि जे मी सांगितलं की हे वर्ष नव्हे तर गेली कित्येक अनेक वर्ष प्रत्येकी वर्षी ही टीम चांगला खेळ करत असते. आणि यावेळेस जर पाहावं लागेल KK सांगतोय, अंपायर्सकडे पाहतोय, बट अंपायर्स सांगतायत की लाईन चांगली आहे. लीगल बॉल, निर्धाव चेंडू आणखीन एक येतो. एक एक डॉट बॉल आता टोचतोय राहणार टीमला. बघा KKचा बॅटमधनं सलगचे 3 षटकार जेव्हा आले असं वाटलं आता इथनं कमबॅक, इथनं आता माघार नव्हे तर पुढे जाऊ, हा विश्वास त्याने जागृत केला. पण आता 2 निर्धाव चेंडू नंतर आता जो प्रेशर वाढलाय ना त्यामध्ये हे घडणारच होतं. एकतर मोठा फटका, एकतर विकेट, आणि तेच घडलंय. 2 निर्धाव चेंडू नंतर बाद झाला बॅटर KK. आणि कुठे ना कुठे मी म्हणेन KK सोबत ज्या उरलेल्या आशा अपेक्षा होत्या राहणार टीमच्या त्या देखील आता डगआउटच्या दिशेने चालल्यात. मोठा धक्का. धक्का मोठा लागला. नवीन फलंदाज आता मैदानाच्या हातामध्ये. रोहित चौधरी दरम्यान नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये येतो. अगदी थोड्याच वेळात शुभ आगमन होणार आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य लाभलं. त्याचप्रमाणे विद्यमान उपसरपंच देखील आहेत डुंगे गावचे सन्माननीय शैलेशजी पाटील साहेबांचं अगदी थोड्याच वेळात शुभ आगमन होणार आहे. धाव फलक 32, अजून देखील 32 धावांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहे शेवटचा एक. तसेच रिहान एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये गोडसे बी पुरस्कृत केली गेली आहे असे भाऊ पाटील दादांचं देखील आगमन, त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील या. आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि नुकताच मी ज्या नावाचा उल्लेख केलं होतं विद्यमान उपसरपंच डुंगे गावचं एक भरपूर चांगलं व्यक्तिमत्व, समाजसेवक, दानशूर व्यक्तिमत्व, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला मोलाचं सहकार्य देखील लाभले असे सन्माननीय शैलेशजी पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालं. साहेबांचं मी कालिका माता स्पोर्ट्स वडगरच्या वतीनं जयकुमार चषक 2024मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आज साहेबांची बहुमूल्य उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. 7 मध्ये 32 हव्या होत्या, हा देखील येतोय डॉट आणि विवेक भगत
कमालीची गोलंदाजी, बिकॉज ना जो सामना एकंदरीत 50-50 होता 2 षटकांच्या समाप्तीनंतर, या एका षटकाने तो सामना रांजनोली संघाच्या खिशामध्ये टाकला, कारण 2 धावा आणि 2 विकेट. क्या बात आहे. अंतिम षटक आता येणाऱ्या 6 चेंडूंवरती तब्बल आता आवश्यकता असेल इथं 32 धाब्यांची. समीकरण आता फारच अवघड झालं, कारण एकंदरीत केकेच्या चांगल्या इनिंगच्या जोरावरती मॅच बॅलन्स जरूर झाली, बट त्यानंतर तिसरं षटक देखील आक्रमकरित्या बॅटिंग करायची होती, बट ते झालं नाही. आणि त्या अनुषंगाने आता 6 मध्ये 32 धाब्यांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवरती आकाश असेल. चला टीम रांजनोली प्लीज जास्त वेळ घेऊ नका. आज बघा अंतिम दिवस आहे, त्या अनुषंगाने आम्ही जास्त सूचना करतो, कारण वेळेअभावी आपल्याला सर्व सामने खेळवायचे आणि फायनल मॅच किमान 4 ओव्हरची तरी झाली पाहिजे, हे आपले प्रयत्न आहेत. सो थोडी घाई करा. 6 मध्ये 32 लास्ट ओव्हर. कॅल्क्युलेशननुसार जर विचार केला तर अजून देखील सामना संपला नाही आहे, अजून देखील ही लढत बाकी आहे. पण प्रॅक्टिकली जर विचार केला 6 मध्ये 32 बनवणं जवळजवळ अशक्यच वाटतं, बट होऊ शकतं. बट ते केलं जाईल का? एकंदरीत पूर्णपणे हा सामना रांजनोली संघाच्या बाजूने झुकला. लास्ट ओव्हर, पहिलाच बॉल मिसटायमिंग. फिल्डर मिड विकेटला नाही आहेत, बट स्वतः गोलंदाज प्रयत्न करतील, बट नो मॅन्स लँडमध्ये हा बॉल पडतो. म्हणून फक्त एक सिंगल. आता 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 मध्ये आवश्यकता आहे 31 धाब्यांची. सामन्यामध्ये आता आपण म्हणूया की जास्त काही उरलेलं नाही आहे, फक्त औपचारिकताच बाकी आहेत. बट बघा बॅटिंग ऑर्डरमध्ये जी आज कमी होती ना, ती आता टोचली खऱ्या अर्थानं राहणार टीमला, कारण आज भावेश नाही आहेत, देवेश नाही आहेत आणि चिराग इंजर्ड झालेत, आणि तसेच निखिल नाही आहेत, निखिल चौधरी. बघा 4 बॅटर्स अवेलेबल नाही आहेत, आणि कदाचित ते जर अवेलेबल असते तर परिस्थिती थोडी वेगळी देखील आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकली असते. चला टीम रांजनोली प्लीज थोडा वेळ आता वाचवा, थोडी घाई करा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस टाकला ऑन साईडला. हा फटका षटकार जरूर येतोय, बट सध्या सगळीला जर आपण विचार केला ना, जे नियम आपल्याला सांगतात चेसिंग कंपल्सरी आहे. येणाऱ्या 4 चेंडूवरती आणखीन 4 षटकार जरी आले तरी सुद्धा इथे रांजनोली संघ जिंकणार आहे. तसेच जॉली स्पोर्ट्स कामतगड संघ इन ॲक्शनमध्ये दिसणार आहे, म्हणजे रितेश धुमाल, तसेच निहार म्हात्रे, भरपूर चांगले खेळाडू, तसेच मोहिल म्हात्रे देखील इन ॲक्शनमध्ये दिसतील. लुवा फुल टॉस, लॉंगला फिल्डर उपस्थित, बट हा बॉल त्यांना बीट करून एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. बघा टीम गोडसे बी, निर्णय तुमचा आतापर्यंत आमच्यापर्यंत आलेला नाही आहे, फिल्डिंगचा निर्णय आहे. म्हणजे पुढील सामन्यामध्ये टॉस जिंकून गोडसे बीने डिसाईड केलं की आम्ही प्रथमतः फिल्डिंग करणार आहोत. अजून देखील या सामन्यामध्ये उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी, आणि हा फटका देखील जबरदस्त. बघा अगदी अंतिम षटकामध्ये इथे जाता जाता खऱ्या अर्थाने इथे भरपूर चांगली बॅटिंग करतो रोहित. कदाचित त्याला देखील आज प्रमोट करू शकले असते, बट काय असतं की अशा परिस्थितीमध्ये निर्णय फार मॅटर करतात. अक्षय पुढे आला, बट अक्षयच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्याच्यावरती अक्षय खरा नाही उतरला. केकेने चांगले प्रयत्न केले, बट ॲट दी एंड या सामन्यामध्ये आपल्याला रांजनोली संघ विजयाच्या दिशेने जाताना दिसतो. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या सामन्यामध्ये. दोन चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी, आणि जर आपण धावफलक पाहिलं तर 49 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल सोडून दिला, अतिरिक्त रन. धावफलक आता 50 वरती. 2 चेंडू शिल्लक, 2 मध्ये जर आपण पाहिलं तर 14 धावांची आवश्यकता. 2 षटकार जरी आले तरी सुद्धा इथनं राहणार संघ जिंकू शकत नाही. नेक्स्ट बॉल दरम्यान हा बॉल जर आपण पाहिला तर स्टम्प्स वरून गेला, डॉट बॉल येतो. फक्त 1 चेंडू शिल्लक असेल. जबरदस्त खेळ, फर्स्ट इनिंग बॅटिंग राहिली प्रमोद म्हात्रे यांची चांगली, ज्यांनी 27 बनवला. त्याचप्रमाणे विनीत भगतने देखील 27 बनवला होता, आणि त्याचप्रमाणे स्पेशली सेकंड इनिंगमध्ये विवेक भगतचं ते 3रं षटक जे आले ना, त्याने पूर्णपणे सामन्याला चेंज केलं. शेवटचा बॉल, आणि अशा प्रकारे हा सामना या चरणावरती समाप्त होतो, आणि हा सामना जिंकला टीम जयहरी रांजनोली क्रिकेट संघाने. सो अभिनंदन टीम रांजनोली अँड हार्ड लक टीम राहणार. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया, आणि या सामन्याचा सामनावीर ठरला ज्यानं बॅटिंग करत असताना बनवला 27 आणि 1 षटक टाकलं आणि फक्त 6 धावा खर्च केला आणि इम्पॉर्टंट विकेट काढलं, तेच प्रमोद म्हात्रे ठरलेत या सामन्याचे सामनावीर.
चला विनंती असेल प्रमोद दादा, आपण या प्लेअर ऑफ द मॅच आपण देणार आहोत आणि प्लेअर ऑफ द मॅच देण्याकरिता मी विनंती करेन आज ज्यांची बहुमूल्य उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभली, ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य देखील या स्पर्धेसाठी आहे, विद्यमान उपसरपंच डुंगे गावचे सन्माननीय शैलेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी देणार आहोत. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया शैलेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते ट्रॉफी दिली जाईल. 27 धावा बनवल्या बॅटिंग करत असताना आणि प्लस गोलंदाजी करत असताना, इकॉनॉमिकल ओव्हर प्लस 1 विकेट देखील काढली प्रमोद म्हात्रे यांनी. वेल प्लेड प्रमोद दादा, आणि पुढील सामन्यासाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. पण ऑन गोईंग मॅचकडे जाऊया. आणखीन एक मोठी बॅटल आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रिहान एंटरप्राइजेस जय बजरंग गोडसे बी त्यांच्या विपक्षामध्ये जॉली स्पोर्ट्स कामतगर, आणि टॉस जिंकला होता गोडसे बी टीमने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. आणि सामन्याला जशी सुरुवात होईल आवाज आपण पुन्हा एकदा ऐकूया सुभाषजी धुमाल सरांचा. धन्यवाद. बघा मला एक बाईकची चावी सापडलेली आहे. आय थिंक बुलेटची असावी. जर कोणाची हरवली असेल तर प्लीज बघा समालोचन कक्षामध्ये जमा आहे, घेऊन जा. या स्पर्धेमध्ये चॉईस बॉल नसणार आहे. जो चेंडू नक्कीच आपल्याला सुपूर्द केला जाईल तो आपणास वापरणं बंधनकारक असणार आहे. तर बोलूया पुन्हा एकदा आपण आणखीन एक मोठ्या सामन्याकडे. सर्व क्रिकेट रसिकांचं दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपण पाहतोय श्री कालिकामाता स्पोर्ट्स वडघर आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम जयकुमार चषक 2024. भरपूर स्पर्धा नक्कीच जयकुमार चषक 2024 ही प्रेक्षकांनी एन्जॉय केलेली आहे. आणि आज स्पर्धेचा अंतिम दिवस सुपर संडे, आणि यंदाच्या अंगामधील 2 सुपर डिफर संघ आता मात्र आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला जॉली स्पोर्ट्स कामतगर, तर दुसऱ्या बाजूला रिहान एंटरप्राइजेस गोडसे बी. गोडसे बी संघाच्या संघाने एका संदेश केनीने टॉस जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. तर जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाने आपली सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. या स्पर्धेसाठी मित्रांनो आम्हाला बहुमूल्य सहकार्य ज्यांचं लाभलेलं आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केले गेलेले आहे या जयकुमार अँड कंपनीचे सर्व कालेर के दिलेर सुजित तात्या शेठ पाटील यांच्या